हॅलो, हाय, नमस्कार. आज मस्तपैकी तुमच्यासोबत एकदम ब्लॅक फॉरेस्ट केकची रेसिपी शेअर करते. आज माझ्या मुलींना फादर्स डे निमित्त केक करायचा होता रोहनसाठी, म्हणजे त्यांच्या बाबांसाठी. तर त्यांनी सांगितलं, "आज तू घरातच केक बनव. आम्हाला अजिबात बाहेरून वगैरे आम्ही केक आणणार नाही, कारण का तू केक बनवतेस, तर तू एक का नाही करत आहेस?" त्यामुळे मी त्यांच्या हट्टापायी आज घरात ब्लॅक फॉरेस्ट केकसुद्धा त्यांच्या डिमांडनुसार त्यांना जसा पाहिजे त्या पद्धतीने मी बनवलेला आहे. रेसिपी म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया, म्हणून तर वेळ न घालवता आता आपण आपल्या केकला सुरुवात करूया. इथे एक भांडं घेतलेलं आहे, म्हणजे ज्यांच्याकडे ओव्हन नसेल आणि आपल्याला घरच्या घरी केक बनवायचा असेल, तर तो कसा बनवायचा तो इथे मी दाखवते. एक असं भांडं घेतलं, त्याच्या आतमध्ये आपण रिंग ठेवली आणि आपण सगळे म्हणजे केकची तयारी करायच्या आधी आपण हे भांडं प्रीहीट करायला ठेवायचं आहे. एकदम लो फ्लेमवरती आपण झाकण ठेवून हे भांडं प्रीहीट करायला ठेवलेलं आहे. आता आपल्याला ज्या भांड्यामध्ये केक बनवायचा आहे, त्याच्यासाठी इथे मी 6 इंचाचा केक टिन घेतलेला आहे. त्याला आता आपण बटर पेपर लावायचा आहे. पण बटर पेपर लावायच्या आधी आता बटर पेपरसुद्धा आपण त्याच्या साइजनुसार कटिंग करून घेतलेला आहे. आणि आता तुमच्याकडे असं भांडं नसेल, तर तुमच्याकडे जे काही दुसरं कोणतं भांडं असेल, पण त्याला असं बटर पेपर त्या साइजनुसार कापून घ्या आणि मग तो लावायचा आहे. थोडंसं तेल मी आधी लावून घेतले. बटर पेपर लावण्याच्या आधीसुद्धा थोडंसं तेल मी आधी खाली लावून घेतलेलं आहे. त्याच्यावरती बटर पेपर ठेवून आपण परत बटर पेपरवर थोडंसं तेल लावायचं आणि पूर्ण टीनला सुद्धा आपण आपल्या तेल लावून घ्यायचं आहे. सगळीकडनं व्यवस्थित असं आपण तेल लावून घ्यायचं आहे. त्या दोघींचा हट्ट होता, की तू घरातच आज केक बनव आणि म्हटलं, की तुमच्याबरोबर कधी अशी केकची रेसिपी शेअर केली नव्हती. त्यामुळे त्यानिमित्ताने मी तुमच्याबरोबर केकची रेसिपी पण शेअर करते. रेसिपी आवडलीच तर मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्यवस्थित शेवटपर्यंत बघा. अजिबात स्किप करू नका, कारण का खूप डिटेलमध्ये मी रेसिपी तुम्हाला सांगितलेली आहे. त्यामुळे नक्की शेवटपर्यंत बघा. आता सगळीकडनं व्यवस्थित असा आपण केकला हे लावून तेल लावून वगैरे ठेवून आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी आधी करायच्या. कारण का बॅटर एकदा तुम्ही बनवलात केकचा, की मग काही करता येत नाही. खूप घाई होते आणि बॅटर मग आपला चिकट होतो, केक चिकट होतो. आता इथे मी चॉकलेट प्रीमिक्स घेतले, जे मार्केटमध्ये रेडीमध्ये मिळतं. तसं चॉकलेट प्रीमिक्स मी घेतलेलं आहे. हे मोजून मी घेतलेलं आहे. वजनी प्रमाण आहे 200 ग्रॅम. 200 ग्रॅम वजनी प्रमाण आहे आणि हे असं केक म्हणजे आपलं मेजरिंग कपचं भांडं आहे. त्याच्यात मला ते 1/2 कप म्हणजे 1 कप आणि थोडंसं वरती असं लागलेलं आहे. 1/2 कप मला लागलेलं आहे, कारण का माझं 250 mlचं ते कप आहे. इथे आता मी तेल घेतलेलं आहे. 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. वजनी प्रमाण म्हटलं तर मी 25 ग्रॅम असं घेतलेलं आहे आणि ते आपण त्याच्यामध्ये तेल टाकताना कोणत्याही असं म्हणजे वासवालं म्हणजे शेंगदाण्याचं वगैरे असं तेल टाकायचं नाहीये. असं सनफ्लॉवरचं वगैरे ठीक आहे, पण शेंगदाण्याचं वगैरे अजिबात ज्याला वास नसतो असं वालं तेलच ह्याच्यामध्ये यूज करायचं आहे. आता आपण घ्यायचं आहे पाणी. आता इथे मी मेजरिंग कपचं 1 कप पाणी घेतलं, पण ते सगळंच्या सगळं लगेच ओतायचं नाही. जसं-जसं लागेल त्यानुसारच ओतायचं, नाहीतर सगळा बॅटर आपला पातळ होऊन जातो आणि कारण का आपल्याला 1 कप पाणी लागत नाही. किती पाणी लागेल हे मी हळू सांगेन. आता पाणी ओतल्यानंतर एक लक्षात ठेवायचं, की एकाच डायरेक्शनने आपला बॅटर हा मिक्स करायला घ्यायचा आहे. असा उलटा-सुलटा कसाही फिरवायचा नाहीये. एकाच डायरेक्शनने व्यवस्थित असं हळू फिरवायला घ्यायचं. बरोबर सगळा बॅटर आहे तो आपला एक मस्त पाण्यामध्ये एकजीव होऊन एक स्मूथ पेस्ट आपल्याला ती तयार करून घ्यायची आहे. अजिबात गुठळी किंवा असं एकदम चिकट वगैरे असं असता कामा नये. कारण का घट्ट-घट्ट झालं ना बॅटर आपला, तर आपला केक आहे ना असा मध्ये बसतो किंवा असा चिकट-चिकट होतो. पाहिजे तसं असं फ्लफी होत नाही. त्यामुळे एकदम आहे ना असं एक छान एक स्मूथ पेस्ट झाली पाहिजे आणि एकदम पातळ पण नाही. म्हणजे असं तुम्ही आता जरी असा चमचा किंवा असं काही उचललंच तर त्याच्यामधनं अगदी पटकन पडलं नाही पाहिजे. असं स्मूथ हळूवारपणे आपला बॅटर खाली पडतो ना, म्हणजे आपला बॅटर परफेक्ट असा मिक्स करून झालेला आहे असं ते लक्षात येतं. आता म्हणून पाण्याचं प्रमाण हे हळू-हळू, थोडं टाकायचं आहे. टोटल मला इथे 3/4 कप पाणी लागलेलं आहे. थोडंसं पाणी त्यातलं उरलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते केवढं उरलंय ते. पण पूर्ण कप म्हणजे बॅटर भिजवण्यासाठी मला 3/4 कप पाणी लागलेलं आहे. आता व्यवस्थित असं ते भिजवायचं. फक्त लक्षात ठेवा, की मी प्रत्येक वेळेला एकाच डायरेक्शनने फिरवते. उलटं-सुलटं कसंही फिरवत नाहीये. मग त्याच्यानुसार त्याच्यात जी एक एअर तयार होते, त्याने आपला केक मस्तपैकी फुलतो आणि खूप छानपैकी तयार होतो. अजिबात चिकट होत नाही, कुठेही बसत नाही किंवा असं कधी-कधी मध्येच उंचवटा येतो केकला, तसा आहे अजिबात येत नाही. परफेक्ट एक लेव्हलला येतो. आता आपला बॅटर भिजवून झालेला आहे. आता तो आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊया.
पूर्णपणे सगळा आहे तो आपण बॅटर त्याच्यामध्ये काढून घेतलेला आहे. आता सगळीकडनं काढून घेतल्यानंतर आता पूर्णपणे आता बघा मी स्पॅच्युलाने व्यवस्थित असं सगळीकडे तो एक लेवल करून घेते सगळ्या बॅटरची, की कुठेही असा वर खाली राहता कामा नये. आणि तरी सुद्धा आपल्याला परत एकदा पूर्णपणे आता सगळीकडे आपण पसरवून पूर्णपणे घेतलेला आहे. सगळा आहे एक्स्ट्रा लागला होता तो मी साईडला काढून घेऊन पूर्ण टीन आपला क्लीन करून घेतलेला आहे. आता सगळं भांड्यांना असं टॅप करायचं, म्हणजे पुढे एअर असेल ते निघून जाते आणि सगळीकडे एक लेवल येते आपल्या सगळ्या बॅटरची. आता तुम्हाला दाखवते आपलं भांडं इतकं मस्तपैकी प्रीहीट झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये हे केकचं टीन ठेवायचं. त्याच्या आधी रिंग बरोबर मधोमध आहे की नाही बघायची आणि मग ठेवायचं. नाहीतर केक असा वाकडा-तिकडा होऊ शकतो. जर भांडं असं वाकडं-तिकडं झालं तर मग नीट शिजणार नाही. आणि बरोबर 35 मिनिटासाठी आपल्याला हा केक शिजायला ठेवायचा आहे. परफेक्ट 35 मिनिटानंतर हा आपल्याला केक उघडायचा आहे. त्याच्या आधी सारखा उघडून बघायचा नाही केक झाला की नाही ते. बरोबर 35 मिनिटांनी आपण हे उघडणार आहोत आणि पूर्णपणे हे बघा अगदी लो फ्लेमवरती मी तुम्हाला दाखवते. पूर्ण लो फ्लेमवरती आपण हा केक शिजवायचा आहे, म्हणजे आपला केक मस्तपैकी सॉफ्ट होतो. आता इथे मी व्हिप घेतलेला आहे. व्हिप मी असं फ्रीजमध्ये ठेवून आता रूम टेम्परेचरला असं आहे, म्हणजे थंडच आहे, पण ते असं लिक्विडी फॉर्ममध्ये आपण घेऊन यायचं आहे. एकदम असं बर्फ त्यातला घ्यायचा नाही. पूर्णपणे असं लिक्विड असं ओतता आलं पाहिजे अशा पद्धतीचं जेव्हा असेल व्हिप तरच ते घ्यायचं. इथे आपण मेजरिंग कपचा 1 कप व्हिप घेतलेला आहे आणि हे बर्फाच्या कंडिशनमध्ये असेल, म्हणजे आईस क्रिस्टल झालेलं असेल ना, तर ते ना आपल्याकडनं जास्त घेतलं जातं आणि व्हिप आपलं जास्त होतं. म्हणून तसं न घेता इथे माझा 250 ml चा हा कप आहे. त्याच्यामुळे आपण इथे 250 ml व्हिप घेतलेला आहे. आणि आता बघा शकता इथे मी भांडं घेतले, त्याचा सरफेस असा प्लेन आहे, म्हणजे कसं व्हिप फेटताना ते सगळीकडनं व्यवस्थित असं फेटलं जातं. त्याच्यामुळे खालचा सरफेस प्लेन असेल असं वालच घेतलं ना भांडं तर एकदम उत्तम. आणि आपण त्याच्यामध्ये आता 1 कप मेजरिंग कपचा 1 कप म्हणजे 250 ml व्हिप घेतलेला आहे आणि ते घेताना आपण लिक्विडी फॉर्ममध्येच घेतलेला आहे. आईस क्रिस्टलवाला घेतलं नाही. आणि जर आईस क्रिस्टलवाला असेल तर ते पूर्ण क्रिस्टल आपण मोडून मग त्यातलं जेवढं मेजरिंग कपचं येईल ना 1 कप तेवढंच घ्यायचं आहे. नाहीतर तशामध्ये घेतलं ना तर आपल्याकडनं व्हिप जास्त घेतलं जातं आणि मग ते उरतं आणि मग ते फुकट जाऊ शकतं. जर आपल्याला लगेच दुसरा केक बनवायचा असेल, केकच्या ऑर्डर आपल्याकडे भरपूर असेल आणि एक्स्ट्रा फेटला गेलं तर उत्तम, काही घर नाही. पण आपल्याला असंच घरच्या घरी करायचं असेल, कधीतरी करायचं असेल तर ते परफेक्ट मेजरमध्ये सगळ्या गोष्टी केल्यात ना तर तुमची कुठचीही गोष्ट फुकट जाणार नाही, परफेक्टमध्ये राहील. आणि हे व्हिप परत आपण व्यवस्थित पॅक करून डीप फ्रीजला स्टोअर करून ठेवून द्यायचं, म्हणजे ते चांगलं टिकतं. पण ते डीप फ्रीजलाच ठेवायचं आहे. कधी यूज करायच्या आधी थोडा वेळ बाहेर काढून ठेवायचं. आता इथे आपण एकाच अँगलनी व्यवस्थित असं मस्तपैकी व्हिप हे फेटून घेत आहोत. व्हिप फेटतानाच्या पण ते सेट झालंय की नाही हे कसं ते इथे मी दाखवते. आता व्हिप माझं फेटून झालेलं आहे. आता इथे बघू शकता मी तुम्हाला दाखवते. मी पूर्णपणे भांडं असं ना उलटं केलं हे बघा, तरी आपलं व्हिप खाली पडत नाहीये, म्हणजे आपलं व्हिप एकदम छानपैकी मस्तपैकी सेट झालेलं आहे. आता ते मी फ्रीजला थंड करायला परत ठेवून देते. तिथपर्यंत आपण बनवायचं आहे शुगर सिरप. इथे मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा साखर आणि 4-5 व्हॅनिला इसेन्सचे ड्रॉप टाकून ही साखर आपण वितळून ते आपण शुगर सिरप बनवून घ्यायचं आहे. आता जर आपला केक एकदम सॉफ्ट वगैरे शिजला असेल तर आपल्याला एवढं शुगर सिरप लागत नाही. पण कधी-कधी काहींचा केक जरासा हार्ड शिजला जातो तर आपल्याला एवढं शुगर सिरप लागतं. नाही तर इतकं मला तरी जास्त लागत नाही, थोडंफार तरी उरतंच. कारण आपण एकदम लो फ्लेमवरती परफेक्ट असा केक शिजवतो, त्याच्यामुळे आपला केक हा परफेक्टच होतो. अशा पद्धतीने तुम्ही शिजवलत ना, कारण का आता थोडासा टाईम झालाय, जरा पटकन 5 मिनिटं जरा फ्लेम मोठी करूया तर कधीही केक तुमचा बरोबर होणार नाही. एक तर तो मधून फुगला जाईल किंवा मधून आतमध्ये जाईल, नाहीतर मग तो कडक होईल, नाही तर अर्धवट असं शिजला जाईल. आता बरोबर इथे 35 मिनिटं झालेली आहेत. आता मी वरचं झाकण काढून घेते. तुम्ही बघू शकता आपला केक एकाच लेवलला आलेला आहे. अजिबात मध्ये त्याला डोम शेप आलेला नाहीये. परफेक्ट असा एकाच लेवलला आपला केक आलेला आहे. आता केक शिजलाय की नाही ते सुद्धा आपण चेक करायचं आहे. त्यामुळे मी आता सुरी घेऊन इथे थोडीशी मध्ये ती लावून बघते. हे बघा आपली सुरी किती क्लीनपणे बाहेर आलेली आहे, म्हणजे आपला केक अगदी परफेक्ट झालेला आहे. आता हा केक आपण बाहेर काढून घेतलेला आहे. आता ह्या भांड्यातनं आधी तो बाहेर काढून आपण गार करायला ठेवायचा आहे. आता आपलं आपलं सेट झालेलं आहे, ते आपण थंड करायला फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. शुगर सिरप तयार आहे. कारण का अशा सगळ्या गोष्टी रेडी असतील तर केक बनवायला खूप सोपं पडतं. फक्त कसं झालेलं की मला माझ्या मुलींच्या गोंधळामध्ये खूप
फटाफट सगळ्या गोष्टी करायला लागत होत्या, कारण का त्या खूप एक्साईट झाल्या होत्या, की केक बनवून आपण आता फादर्स डे सेलिब्रेट करणार होतो. त्याच्यामुळे त्या खूप एक्साईट होत्या. त्यामुळे मला सगळ्या गोष्टी करताना खूप फास्ट करायला लागत होत्या. आता इथे मी सगळीकडनं केक आहे तो साइडनी सुरीने कट करून म्हणजे क्लीन करून घेतलेला आहे, भांड्यातनं मोकळा करून घेतलेला आहे आणि आता मी ह्या भांड्यातनं तो काढून घेते. त्याचा बटर पेपर आपण अजूनही काढलेला नाहीये. हे बघा, असाच मी आधी तो ठेवून देते आणि तो जर खूपच गरम आहे, त्याच्यामुळे जरा तो पूर्णपणे अगदी नॉर्मल झाल्याशिवाय आपण हा केक आयसिंग करायला घ्यायचं नाही. नाहीतर आपलं क्रीम आहे ते मेल्ट होऊन जाईल. एवढं छानपैकी आपण सेट केलेलं क्रीम आहे ते मेल्ट होऊन जाईल. त्यामुळे केक पूर्णपणे गार करून घ्यायचा आहे. हे बघा, हा बटर पेपर असाच मी ठेवलेला आहे, आधी काढलेला नाहीये आणि एका प्लेटमध्ये मी केक तो असाच ठेवून देऊन पूर्णपणे तो गार करून घेणार आहे. त्यामुळे काहीही घाई करायची नाही केक हे करायला. कारण का जर गरम-गरम केक तुम्ही कटिंग वगैरे करायला घेतलात ना, तर त्याचे म्हणजे सगळे चुरा होऊन जातो. म्हणजे कापताना चुरा भरपूर निघतो, क्रम्स भरपूर निघतात. त्याच्यामुळे केक पूर्णपणे गार करायचा. हे बघा, आता माझा केक पूर्णपणे गार झालेला आहे. मी थोडा वेळ तो असा व्यवस्थित ठेवला होता आणि लगेच तो गार झालेला आहे. आता बटर पेपर आपण काढून घेतलेला आहे आणि आता आपण आपला केक बघू शकता, एकदम लो फ्लेमवरती शिजवला असल्यामुळे एक समान तो झालेला आणि एकदम सॉफ्ट असा आपला केक झालेला आहे. आता इथे केक मी कटिंग करून घेते. आता केक कटिंग करण्यासाठी आता माझ्याकडे केकची नाईफ आहे. आता कारण कसं होतं, कधी-कधी जर तुमच्याकडे नसेल, मी अजून तुम्हाला परत दाखवेन वेगवेगळ्या रेसिपीमध्ये, की केक वेगवेगळ्या पद्धतीने कसा कटिंग परफेक्ट शेपमध्ये केला जातो. आता मी केकच्या ऑर्डर्स वगैरे घेते, त्याच्यामुळे माझं कसं होतं, की माझ्याकडे ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. नाहीतर तुमच्याकडे सुरी असेल तर सुरीने पण करता येतो किंवा दोऱ्याने सुद्धा आपल्याला केक कटिंग करता येतो. हे बघा, अशा पद्धतीने आपण पहिला हा लेयर काढलेला आहे. तुम्ही बघू शकता किती छानपैकी आपला केक झालेला आहे आणि आपल्या केकला डोम शेप आलेला नसल्यामुळे अगदी तो आपण तसल्या तसा तो लेयर वापरणार आहोत. फक्त आता आपण हा सेकंड लेयर कट करत आहोत. आता सेकंड लेयर कट करताना सुद्धा तो आता मला सवय झाल्यामुळे मी तो पटकन करू शकते. पण तुम्ही जर नवशिके असाल, तर तुम्हाला कशा पद्धतीने करायचं त्याचाही अजून एक शांतपणे वेगळा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. पण केक कटिंग करताना सगळ्यांनी एक समान 3 लेयर्स बरोबर केले ना, की अजिबात आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही आयसिंग करताना. आता आपला दुसरा लेयर पण झालेला आहे. आता ज्याच्यावरती आपल्याला केक करायचा आहे तो केक बेस घेतलेला आहे. इथे मी असं प्लेन नोझल घेतलेला आहे, की जेणेकरून आपण फक्त त्याने केकचं आयसिंग करणार आहोत, डिझाइन करणार नाही आहोत. आता केक कधी पण बेसवरती ठेवताना थोडंसं क्रीम आधी लावून घ्यायचं. म्हणजे कसं होतं, की आपला केक काय तो सरकत नाही इकडे-तिकडे, परफेक्ट असा नीट राहतो. आता इथे मी सगळ्यात मधला लेयर जो आपण कापला होता ना, तो पहिला घेतलेला आहे. कधी पण घेताना मधला लेयर आहे तो पहिला घ्यायचा. त्याच्यावरती आता आपण शुगर सिरप टाकून घ्यायचा आहे. शुगर सिरपने मस्तपैकी आता कसं केक आपला ऑलरेडी खूप सॉफ्ट आहे, त्याच्यामुळे आपल्याला जास्त शुगर सिरप लागलेला नाहीये. पण कधी-कधी केक असं जरासा हार्ड वाटत असेल, तर शुगर सिरप अगदी व्यवस्थित सगळीकडनं टाकून घ्यायचं. अजिबात कंजूसगिरी करायची नाही. अति पण नाही टाकायचं, की जेणेकरून त्याच्यातनं गळायला सुरुवात होईल केकमधनं. त्यामुळे परफेक्ट असं टाकून घ्यायचं आणि आता मी या पायपिंग बॅगने सगळीकडे क्रीम लावून घेते. म्हणजे कसं एक लेव्हलला आपलं क्रीम लागेल. जर तुम्हाला सवय असेल, तर तुमचं व्यवस्थित नाईफने लागू शकतं. पण तरीसुद्धा जर कधी-कधी नाही होत, तर सरळ पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरायचं आणि बरोबर अगदी एकाच लेव्हलला सगळं क्रीम हे सगळीकडनं पसरवून घ्यायचं. आणि मग आपण आता अशा पद्धतीने हे क्रीम सेट करून घेतोय सगळीकडनं. आता कुठे-कुठे थोडंसं राहिलं असेल, तर इथनं मी असं सगळ्या पद्धतीने एक लेव्हलला सगळीकडची करून घेते. त्यामुळे पायपिंग बॅगमधनं केलं ना, की अगदी परफेक्ट आपलं एक लेव्हलला सगळीकडे आपण क्रीम आपण एक सेट करू शकतो. आता इथे हे झाले, ह्याच्यावरती मी थोडंसं स्ट्रॉबेरी क्रश टाकणार आहे. कारण का त्यांना त्याच्यामध्ये आता आपण चेरी वगैरे आपण ब्लॅक फॉरेस्टमध्ये कुस्करून टाकू शकतो किंवा चॉकलेट्स वगैरे टाकतोच. पण त्या दोघींना त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी टाकायची होती. तर स्ट्रॉबेरी तर अवेलेबल नव्हती, म्हणून मी स्ट्रॉबेरी क्रश यूज केलेला आहे त्याच्यावरती. आता इथे सगळ्यात घेतलेला आहे मी पहिला लेयर. पहिला लेयर घेतल्यानंतर पहिला लेयर आपण त्याच्या बाजूनी वगैरे सगळीकडनं पूर्णपणे व्यवस्थित असं क्रीम लावून घेतलंय, शुगर सिरप टाकून घेतले. सेम प्रोसेस करायची आहे. शुगर सिरप टाकल्यानंतर परत मी पायपिंग बॅगमधनं आईस्क्रीम घेऊन सगळीकडनं व्यवस्थित असं सगळी क्रीम लावून घेते आणि एक लेव्हलला ते सेट करून घेते. तुम्हाला जर कोणती गोष्ट समजली नसेल, तर मला नक्की तुम्ही कमेंट्स करून विचारू शकता. परत याच्यावरती मी थोडंसं स्ट्रॉबेरी क्रश टाकून घेणार आहे. सेम प्रोसेस मी सगळी ही करणार आहे त्याच्यावरती. आता इथे मी घेतलेला आहे सगळ्यात खालचा जो लेयर आपला कटिंग केला होता. फक्त ह्या दोघींच्या गडबडीमध्ये जो प्लेन सरफेस असतो, जो बटर पेपरचा होता,
तो मी वरती ठेवायच्या ऐवजी पटकन उलटा टाकला होता त्या दोघींच्या गडबडीमध्ये. म्हणून मी तो परत काढून मी असा सरळ तो नीट करून घेतलाय जसा मला पाहिजे होता तसा. त्याच्यामुळे थोडंसं ती क्रीम वरती लागलं होतं, कारण का ह्या दोघींची खूपच गडबड चालली होती, की आम्हाला केक कधी कट करायला मिळतोय असं चाललेलं. आता सगळीकडनं आपण साईडनी पूर्णपणे त्याला क्रम कोटिंग करून घेतलं आणि त्याच्यानंतर परत एकदा सगळीकडे क्रीम लावून वरपासून सगळीकडनं आपण एक लेवल पुऱ्या आपल्या केकची करून घ्यायची आहे. खूप अलगद अगदी काहीही नाही. आपल्याला काही एकदम म्हणजे असं पहिल्या ह्याच्यामध्ये प्रत्येकालाच केक जमतो अशातली गोष्ट नसते. मलाही खूप गोष्टी 2-3 केक माझे झाल्यानंतरच मला सुद्धा व्यवस्थित करायला आलेलं आहे. त्यामुळे पहिल्या ह्याच्यात नाही जमलं तरी जशा पद्धतीने होतो तशा पद्धतीने पण करायचा प्रयत्न करायचा. कधी मला जमणार नाही असं करू नका. आता केकला आपण क्रीम लावून तो फ्रिजमध्ये जरा सेट करायला ठेवलाय. आता इथे मी डार्क कंपाऊंड घेतलेलं आहे आणि ते थोडंसं असं मी किसणीवरती किसून घेणार आहे, की त्याचा आपल्याला चुरा करून, कारण का त्यांना असं एकदम बारीक चुरा केकच्या साईडनी टाकून पाहिजे होता. त्यांच्या जशा डिमांड होत्या दोघींच्या त्याच्यानुसार मला हा केक बनवायचा होता. म्हणजे त्यांची मला एक केकची ऑर्डर आली आणि ती मला कंप्लीट करायची असं माझ्यासाठी तो टास्क होता. त्यामुळे मी इथे तो केक असं चॉकलेट डार्क कंपाऊंड आहे ते किसून घेतलेलं आहे आणि तेच आता मी हाताने सगळीकडनं असं स्प्रिंकल करून घेणार आहे. तुम्हाला जर पहिल्यांदा केक बनवायचा असेल, माझ्याकडनं केक होईल की नाही हे न करता तुम्ही जशा पद्धतीने सांगितलं तसा केक बनवायचा प्रयत्न करा. नक्की तुमचा केक हा परफेक्ट होणार म्हणजे होणार. आता सगळीकडनं आपण व्यवस्थित असं चॉकलेट स्प्रिंकल करून घेतलेलं आहे. आता इथे मी डिझाईन करायला सुरुवात केली आहे. तर डिझाईन करताना सुद्धा त्या दोघींना जशा पद्धतीने पाहिजे होती त्याच पद्धतीने मी याच्यावरती डिझाईन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अशा पद्धतीने एक स्टेप आपण करत चाललेलो आहोत आणि आपण जेवढं क्रीम घेतलेलं होतं त्याच्यामध्ये परफेक्ट असं आपण हे सगळं क्रीम ह्याच्यामध्ये लावलेलं आहे. आपलं अजिबात क्रीम उरलेलं नाही, काही नाही. आता एक्स्ट्रा मी वरती गार्निशिंगला थोडी चेरी आणि सिल्वर कलरचे स्प्रिंकल्स जे बॉल्स असे मिळतात केकच्या दुकानात, म्हणजे मटेरियल जिथे मिळतं तिथे असं सगळं डेकोरेशनचं सामान मिळतं. त्यातले मी थोडेसे बॉल्स वरनं असे स्प्रिंकल करून त्याच्यावरती टाकलेलं आहे, कारण का त्या दोघींना ते बॉल त्यातले पाहिजे होते वरती. आणि अशा पद्धतीने आपण ब्लॅक फॉरेस्टचा केक हा तयार केलेला आहे. एकदम छान असं सुंदर आपला सॉफ्ट असा ब्लॅक फॉरेस्टचा केक तयार झालेला आहे. रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करा. काय-काय गोष्टी मी सांगण्याचा भरपूर प्रयत्न केलेला आहे. पटतायत की नाही मला सांगा. आणि अशा पद्धतीने त्यांनी त्यांचा फादर्स डे सेलिब्रेट केला. त्या दोघी तर खूप एक्साइट होत्या की केक कधी कट करायचा आणि कधी तो आम्ही दोघींनी खायचा. त्यांच्यासाठी हे सेलिब्रेशन खूप महत्त्वाचं होतं, की आपण कधी आपल्याला केक खायला मिळतो आणि अशा पद्धतीने त्यांनी त्यांचा केक फादर्स डे सेलिब्रेट केला. तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा. ब्लॅक फॉरेस्टची ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा खूप प्रयत्न केला आहे. बारीक-सारीक डिटेल्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा आणि अशा पद्धतीने तुम्ही ब्लॅक फॉरेस्ट केक घरच्या घरी बनवण्याचा प्रयत्न नक्की करा, कारण का घरी बनवलेलं नेहमी हेल्दीच असतं. चला तर मग नवीन रेसिपी नवीन व्हिडिओसोबत भेटूया. थँक्यू.